चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे जिथे अभिनय बेर्डे ऋता दुर्गुळेला असं म्हणतो. बर्डन येतं मला. ओळखीच्या माणसाशी सतत प्रेमाने वागायचं बर्डन येतं मला. आता अभिनय बेर्डेचं जे ओव्हरऑल पात्र आहे ना, ते असंच चिडचिड करणारं आहे किंवा त्याच्या ज्या शेड्स त्याला दिलेल्या आहेत, त्या फार इंटरेस्टिंग आहेत असं मला वाटलं पूर्ण चित्रपट बघितल्यानंतर. मी बोलतेय उत्तर या क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित चित्रपटाबद्दल. जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मला उत्तर हा सिनेमा कसा वाटलाय ते. सुरुवातीला मी तुम्हाला अभिनय बेर्डे याच्या पात्राबद्दल सांगितलं. तरुण असा मुलगा इंजिनिअरिंग करतोय. त्याच्या आयुष्यामध्ये इमोशन्सला काही जास्त व्हॅल्यू नाहीये किंवा इमोशनली अनअवेलेबल असणारी काही माणसं आपण सतत आपल्या आयुष्यात बघत असतो आजूबाजूला. अगदी तसाच तो आहे. त्याला फार असं प्रेमाने बोलणं, गोड-गोड बोलणं या सगळ्या गोष्टी नाही आवडत आणि त्यातल्या त्यात आणखीन एक महत्त्वाचं की एआय हेच त्याचं अख्खं विश्व आहे, आयुष्य आहे. आता हे का आहे आणि तो असा इतका इंजिनिअरिंग करणारा मुलगा आहे आणि इतका चिडचिड का करतोय? तर याचं एक गूढ रहस्य त्याच्या आयुष्यामध्ये आहे, जे कुठच्यातरी एका भागामध्ये त्याच्या समोर येतं. नक्की ते काय आहे त्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल. ऑफकोर्स आजच्या व्हिडिओत कुठे स्पॉयलर्स दिले जाणार नाहीये. त्यामुळे मी फार जपून बोलणार आहे. आता दुसरीकडे रेणुका शहाणे यांच्याबद्दल जर का बोलायचं झालं, तर अतिशय प्रेमळ आई म्हणजे तिच्याशी किती हडतूड प्रकारे तिच्याशी वागलं तरीही ती गोडच वागणारी आई. अश्मयुगात राहा त्यापेक्षा. नान्या, काय आहे? तुला अश्मयुग हा शब्द माहितीये? डोक्यामध्ये कितीही वादळ असू द्या, पण सतत हसणारी आणि सतत हसवणारी अशी ती आई आणि आपल्या सगळ्यांच्या आयांशी आपण रिलेट करू शकू, अशा पद्धतीची ही रेणुका शहाणे यांची भूमिका आहे. बरं, आता हेच समीकरण आई आणि लेकराचं आपल्याला महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट म्हणजे महाराष्ट्रातल्याच काय तर ओव्हरऑल संपूर्ण देशामध्ये सगळ्याच घरामध्ये हेच समीकरण आपल्याला दिसत असतं. आपण आईला फार गृहीत धरतो आणि तिला काहीही बोलत असतो. पण तरीसुद्धा तिची आणि आपली जी एक नाळ आहे, ती मात्र आयुष्यभर कधीच तुटत नाही आणि मला असं वाटतं हीच ती अदृश्य नाळ दाखवणारा हा चित्रपट आहे. आता एकीकडे रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांच्यामधली ही सतत कोल्ड वॉरचे सिच्युएशन्स सुरू असताना ऋता दुर्गुळे जी आहे ती बेसिकली लव्ह इंटरेस्ट आहे अभिनय बेर्डेच्या आयुष्यातली आणि मग ऋता दुर्गुळेचं जे पात्र आहे तर ते फार काही डायलॉग्स दिलेले नाहीयेत ॲक्चुअली ऋता दुर्गुळेला. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की ती एक अशी अभिनेत्री जिच्याकडे डायलॉग जरी नसले तरी फक्त चेहऱ्याच्या अभावाने ती बऱ्याच सगळ्या इमोशन्सला आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकते आणि आरपार हे तिचं ज्वलंत उदाहरण आहे. मला असं वाटतं की ऋता दुर्गुळेचे आता सगळे तारे फिरलेले आहेत आणि बऱ्यापैकी चांगले-चांगले प्रोजेक्ट्स हिच्याकडे येत आहेत. सो ही गोष्ट बघून ॲक्चुअली भारी वाटतंय यार. आता बघा सगळ्यात आधी पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल चर्चा करूया. मला कुठच्या गोष्टी खूपच जास्त आवडल्यात या चित्रपटाच्या. उत्तर या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी चर्चेचा विषय बनायला पाहिजे राव. कारण चित्रपटाची सुरुवातीचीच फ्रेम जिथे एक पडीक सायकल असते, एका बिल्डिंगला अगदी लावून अशी उभी केलेली असते. आपण इतके छोटे-छोटे नुआन्सेस आहे या संपूर्ण चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीमध्ये, की एखादा अँगल नॉर्मली असाच पण ते ठेवू शकले असते. पण खूप सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्चुअली त्या पर्टिक्युलर सीनची इमोशनल डेप्थ वाढवण्यासाठी खूप सुंदररित्या काही सिनेमॅटोग्राफीच्या हिशोबाने अँगल सेट केलेले आहेत आणि ते मला खूपच जास्त आवडले. उदाहरण द्यायचं झालं, तर आता हा एक असा फ्लॅट आहे, म्हणजे घर आहे बेसिकली. एका बिल्डिंगमध्ये जिथे लिफ्ट नाहीये जुन्या काळातल्या म्हणजे काही वर्षांपूर्वीच्या बिल्डिंग्स आजही बऱ्याच सगळ्या शहरांमध्ये आपण पाहतो, जिथे लिफ्ट नाहीये. त्या संपूर्ण चित्रपटामध्ये त्या बिल्डिंगचा आपण एक हिस्सा बनून जातो. इतक्या सुंदररित्या ती सोसायटी, ती लहान मुलं खाली खेळताना, त्याच्यानंतर भाजीवाला येतोय. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी इतक्या सुंदररित्या टिपलेल्या आहेत, की आपण सगळेजण नॉस्टॅल्जियाच्या मोमेंटमध्ये नक्कीच जातो आणि त्याच्याचमुळे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी मला खूप जास्त इम्प्रेसिव्ह वाटली. एका सीनमध्ये कोणीतरी आत ओपीडीला चेकअपसाठी गेलेलं असतं आणि मग बाहेर अगदी आतमध्ये न जाता, की नाही जायचंय मला आतमध्ये, असं न दाखवता अभिनय बेर्डे बेसिकली मोबाईलवरती ज्या गोष्टीमुळे ती व्यक्ती ओपीडीला गेली, तर त्याच गोष्टीबद्दल सर्च करत असतो Googleवरती, की काय-काय सिम्प्टम्स आहेत. मग कशा-कशा पद्धतीने त्याचं काही जास्त काही सीरियस काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत का? तर ह्या सगळ्या गोष्टी तो सर्च करत असतो. त्यावरनं मला एक गोष्ट खूप आवडली, की तो इमोशनली अनअवेलेबल आहे. तो असं सातत्याने दाखवतोय समोरच्या माणसाला. पण कुठेतरी मनाच्या कुठच्यातरी एका कोपऱ्यामध्ये ते प्रेम अजूनही तसंच आहे आणि कुठेतरी ती काळजी तशीच आहे. तर ही गोष्ट मला खूप आवडली. नॉर्मली तिथे तो फक्त फोनवर बोलतोय किंवा चॅटिंग करतोय असे काहीतरी दाखवू शकले असते. पण नाही. तो एक मेटाफर मला खूप जास्त आवडला. क्षितिज पटवर्धन यांच्या दिग्दर्शनाबद्दल जर का बोलायचं झालं तर चित्रपट अख्खा
नो नॉनसेन्स आहे, कट टू कट मुद्द्यावरती येतो आणि ती गोष्ट मला खूपच आवडली. मराठीमध्ये ॲक्चुअली अशा पद्धतीचं काम आपल्याला नाही बघायला मिळत. त्याच्यामुळे ॲज अ डिरेक्टर म्हणून नक्कीच मला काही ठिकाणी त्यांचं काम इम्प्रेसिव्ह नक्कीच वाटलं. आता मी काही ठिकाणी यासाठी बोलते कारण पुढे आपण निगेटिव्ह ॲस्पेक्ट्समध्ये बोलणार आहे. चित्रपटातले संवाद सुद्धा खूप रिलेटेबल आहेत. म्हणजे अगदीच खूप असे अलंकारिक मराठी शब्द आणि असं नाहीये. अगदीच नॉर्मल भाषेत जसं आपण आपल्या आईशी बोलतो किंवा आई आपल्याला सतत टोमणे मारत असते काहीतरी आपल्या चुकीच्या गोष्टींबद्दल. तर त्या सगळ्या गोष्टी खूप रिलेटेबल तुम्हाला नक्कीच वाटतील. इनफॅक्ट फर्स्ट हाल्फ मला खूपच इम्प्रेसिव्ह वाटला. ज्या पद्धतीने कॅरेक्टर्सला बिल्ड करण्यासाठी त्यांनी प्रॉपर असा वेळ घेतलाय. मला ती गोष्ट भयंकर आवडली. आता विषय नक्की सेकंड हाल्फमध्ये कुठे गणतो ते आपण बघूया पुढे. ओके. आता युअर निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. सो मंडळी एकंदरीत चित्रपटाची एडिटिंग सगळं काही सुंदर असून सुद्धा आपल्याला सेकंड हाल्फमध्ये चित्रपटाचा जो विषय आहे तो आपल्याला क्लायमॅक्समध्ये ज्या पद्धतीने रडवतो ते नक्कीच तुम्ही सगळेजण रडाल सगळ्या गोष्टी. पण तो क्लायमॅक्स मला खूप अपूर्ण वाटला. म्हणजे अजून जास्त इमोशनली हार्ड हिट करणं ज्याला आपण म्हणतो ना, तर ते नाही होऊ शकत. मे बी याच्यामध्ये लिखाण जे आहे सेकंड हाल्फमधलं ते मला कुठेतरी थोडंसं कमकुवत वाटलं. कारण आता ऑफकोर्स मी खूप जास्त मोकळ्यापणाने नाही बोलू शकणार आहे, कारण स्पॉइलर्स येतील. पण मला असं सांगायचं आहे, की चित्रपट आपल्याला फर्स्ट हाल्फमध्ये खूप सुंदररित्या बांधून ठेवतो. सेकंड हाल्फमध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की आता शेवटी काहीतरी लई मोठं असा काहीतरी पद्धतीने सगळं काही एक्सपोज होणार आहेत सगळ्या गोष्टी आणि सगळ्या ह्या हिशोबाने किंवा त्याबद्दल कॉन्व्हर्सेशन केलं जाणार आहे. जसं मी थंबनेलवर लिहिलंय, की फार बोल्ड विषय. पण त्या विषयाला धरून ॲक्चुअली डोळ्याची कवाडं उघडणारा असा कुठला काही इन्सिडन्स येतच नाही अख्ख्या क्लायमॅक्समध्ये. आणि आय वॉज वेटिंग फॉर दॅट मोमेंट, की कुणीतरी आता गेलंय आणि ती व्यक्ती गेल्यानंतर ॲक्चुअली कशा पद्धतीने ते इमोशन्स आपल्या सगळ्यांसमोर यायला पाहिजे, ते तशा पद्धतीने न येता तो अजिबात जास्त हार्ड हिटिंग तुम्हाला वाटत नाही. म्हणजे असं झालं सगळं. अरे, अच्छा झालं, ओके, आता. सो तुम्ही मग हळू चित्रपटाचा हात सोडू लागता सेकंड हाल्फमध्ये. दॅट्स व्हॉट आय फेल्ट. ज्या एका गोष्टीमुळे अभिनय बेर्डे सातत्याने हडतूड करत असतो आईला, त्या एका गोष्टीला क्लोजरच प्रॉपर मिळत नाही. म्हणजे त्याचं कन्क्लुजनच प्रॉपर काही मिळत नाही. आणि ते मिळायला हवं होतं. कारण त्या एका क्लोजरसाठी आपण वाट बघत असतो, की हां, आता असं काहीतरी होईल, की भाई आता म्हणजे डायरेक्ट कवाडं उघडतील डोळ्याचे आणि खूप सुंदररित्या ती गोष्ट एक्सप्लेन केली जाईल, पण तसं काहीच होत नाही. चित्रपटाला साय-फायचा अँगल त्यांनी दिलेला आहे. नक्कीच ते कॉलेजचा कॅम्पस, त्या सगळ्या गोष्टी एच-ओ-डी आपल्याला कशा पद्धतीने आता इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असलेली मुलं नक्कीच कनेक्ट करू शकतात त्या गोष्टीला, की एच-ओ-डीचा तोच धाक असतो. कशा पद्धतीने आपल्याला सातत्याने टोचत असतात. प्रोजेक्ट सबमिशनची डेट, ह्या सगळ्या गोष्टी खूप भारी दाखवल्यात. म्हणजे इतके रिलेटेबल, की मला लिटरली माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे डेज सगळे आठवले. जिवंत असे समोर उभे राहिले आणि त्या गोष्टीसाठी नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे. पण ज्या इमोशनल डेप्थसाठी आपण तरसत राहतो, ती इमोशनल डेप्थ मात्र शेवटच्या 20 मिनिट्समध्ये आपल्याला नाही मिळत. जी एक मेडिकल गोष्ट ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे, त्याला पण काही डेप्थ न दिल्यामुळे म्हणजे नक्की काय? नक्की कशामुळे? आणि नक्की कशा पद्धतीने मग ते मेडिकेशन्स या सगळ्या गोष्टी काहीच न दाखवल्यामुळे ॲक्चुअली जसं मी म्हटलं ना, ती गोष्ट खूप हार्ड हिटिंग व्हायला पाहिजे होती, ती नाही होत आणि ती एक उणीव नक्कीच आपल्याला फील होते कुठेतरी. बट ओव्हरऑल आय वुड स्टिल से की क्षितिज पटवर्धन या व्यक्तीचं प्रचंड कौतुक व्हायला पाहिजे. कारण या लेव्हलची सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग आणि ओव्हरऑल अप्रोच मला इथून मागच्या बऱ्याचशा मराठी चित्रपटांमध्ये हा खूप ॲब्सेंट वाटत होता आणि तो आत्ता कुठेतरी बघून भारी वाटतंय. मी या चित्रपटाला देईल 4.5 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.